फटका मी म्हणेल. कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढवत असताना फलंदाज नोवेल आणि त्यांना साथ देण्यासाठी ग्रेक आहेत मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून नोवेल आणि ग्रीक अगदी असं वाटत आहे की ऑस्ट्रेलिया किंवा US साठी कॉमेंट्री करायला आलं. नोवेल आणि ग्रीक बॅटिंगसाठी दाखल झालेत. यावेळी चांगला फटका बॉटम बँड एंडचा जबरदस्त फटका. बॉल येतोय शॉट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक सिंगल रन या ठिकाणी. दोन्ही बॅटरने सेन्सिबल क्रिकेट खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर्स जर पाहिलं तर व्ही शेप हे भरपूर जबरदस्त आहे. जे फोर आर्म्स आहेत आणि व्ही शेपमध्ये फटका आहे ते क्लासिकल आहे. आतापर्यंत 2 बॉलमध्ये 2 सिंगल आलेत आणि पुन्हा जयप्रकाश तयार. फुल टॉस बॉल या ठिकाणी ऑन साइड मध्ये बॉलला तोडवलाय. सिंगलचा प्रयत्न डेफिनेटली असणार आहे आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न डेफिनेटली पाहूया. या ठिकाणी धोक्याची विकेट असेल का? यस, फलंदाज गॉन. कांदळपाडा संघाला लागतोय हा पहिला धक्का. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. अप्रतिम या ठिकाणी सामना सुरू आहे आणि रनआउटची विकेट घेण्यामध्ये सफल झालाय टीम उमिलमान. अतिशय जबरदस्त या ठिकाणी सुरुवात अपेक्षित या ठिकाणी ग्रीक आणि नोवेलच्या माध्यमातून होती. मात्र ग्रीक या ठिकाणी बाद झालाय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर डोनाल्ड मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अपेक्षा आता भरपूर आहेत नोवेल आणि डोनाल्डच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोरबोर्डवर टोटल जाऊन पोहोचले. टोटल 3 रन्स. 4 ओव्हरची सेमीफायनल नंबर 2 आपल्याला पाहायला भेटत आहे. नवघर मास्टर आयोजित नवघर मास्टर कप 2023. लॉफ करायचा होता. जबरदस्त पॉवर जनरेट केले गेले आहे. बॉलला खेळला मिड विकेट क्षेत्रामध्ये. मुकेश त्या ठिकाणी बॉलला कलेक्ट करतात. एक सिंगलचा प्रयत्न आणि सफल होता दोन्ही बॅटर आणि या सिंगलने धाव फलक पुढे सरकतोय टीम कांदळपाडा. टोटल 4 रन्स. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलमध्ये 4 रन. ग्रीक फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि डोनल आणि नोवेल हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. नोवेल ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळलाय. बॉल येतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी नवीन येत आहेत बॉलला कलेक्ट करण्यासाठी. या दरम्यान एक सिंगल रन आणि या सिंगलने धाव फलक पुढे सरकते टोटल 5 रन्सवर. अगदी ज्या प्रकारे नवघरच्या अगेन्स्टमध्ये खेळलाय उमिलमान संघ अफलातून कामगिरी. अगदी 4 ओव्हरमध्ये 47 रन बनवले गेले. 46 बनवले गेले आणि 47चा टार्गेट होता आणि नवघर संघ कुठेतरी कमी पडलाय. पुन्हा एकदा तयार बॉलर. लॉफ केलाय. हवेत बॉल आहे. उंची जास्त लांबी कमी. डाऊन द बॉल. फिल्डर पकडली जाते कॅच. सेकंड विकेट डाऊन टीम कांदळपाडासाठी. थँक्यू डीजे. चला प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. आयबा कॅच साठी महेश मांगेलाजी यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज असणार आहे आणि मात्र ते कॅश ब्लॅक पडद्याच्या मागे पकडली तर ही प्राइज दिला जाईल. आयबा कॅच साठी 100 रुपीज. मात्र बॉल या ठिकाणी ट्रॅव्हल प्रॉपर जो एलिमिनेशन होता आणि उंची जी होती ती भरपूर जास्त होती आणि प्रॉपर टाइम करू शकले नाही बॅटर आणि फलंदाज बाद होत आहे. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी भरत आणि डोनल्स आपण पाहतोय. क्रमांक 3 वर डोनल आणि क्रमांक 4 वर भरत आणि धावसंख्या कांदळपाडा टीमची टोटल 5. 1 ओव्हरचा खेळ संपला. जयप्रकाशने या ठिकाणी जरूर या ओव्हरमध्ये ओव्हरऑल एक रनआउटची विकेट आणि एक विकेट त्यांनी स्वतःहून कॅरी केली आहे. तर ओव्हर नंबर 2 घेऊन गोलंदाज तयार होतोय प्रशांत. आज नक्कीच पूर्णपणे हवा आहे या दोन टीमची आतापर्यंत. यावेळी चांगला बॉल सॉफ्ट एंडनी खेळला गेलाय. ॲट द एंड या ठिकाणी बॅटचा ब्लेड ओपन केला गेलाय आणि
फक्त सिंगल या ठिकाणी घेतली गेली आहे आणि सिंगलने धावफलक पुढे सरकतोय स्कोरबोर्डवर. टोटल 6 रन्स आणि भरत लाईन फाईट केला गेला स्ट्राईक एंडला. क्रमांक 4 वर दाखल झाला मैदानाच्या मध्ये खेळण्यासाठी मिस्टर भरत. सेकंड ओव्हर इज गोइंग ऑन. येस, 4 ओव्हरची ही मॅच आहे. अप्रतिम मॅच या ठिकाणी आणि सुंदर असं आयोजन. नेहमी नवघर या परिसरामध्ये आणि नवघर गावामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात आयोजन भन्नाट आणि जबरदस्त, लाजवाब, सुपर्ब डुपर्ब नेहमीच पाहायला भेटतोय. अगदी टाइम थोडा जास्त घेत आहे टीम मेलमान संघांना विनंती असेल प्लीज थोडासा स्पीडअप करा. यानंतर महत्त्वपूर्ण मेगा फायनल देखील आहे. अंपायर देखील टाईमच्या संदर्भामध्ये तुम्हाला वॉर्न करतील, यात काही शंका नाही आहे. आणि अंपायर अशोकजी राऊत सरांनी दाखवलं आहे असं टाईम थोडासा कमी स्पेंड करा. 4 ओव्हर म्हणजे 20 मिनिट्स. यावेळी मात्र पुन्हा एकदा जबरदस्त बॉल इन्व्हाइट करत नाही आहे बॅटरला मोठे फटके खेळण्यासाठी. फक्त व्ही शेपमध्ये बॉलला खेळला गेला या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये. एक सिंगल रन या बॉलवर आणि या सिंगलने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या 7. कांदरपाडा टीम या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. जर विचार केला तर दोन्ही टीमचा तर कांदरपाडा म्हणला तर बोरीवली आणि कांदिवली या डिस्टन्स मधून आपण नियरली पोहोचू शकतात. आणि या दरम्यान चांगला फटका आहे. पुन्हा एकदा तोच फिल्डर आणि पकडली जात आहे ही दुसरी कॅच देवेन यांच्या माध्यमातून आणि तिसरा धक्का टीम कांदरपाडा टीमला. मानसिंग क्रमांक 5 वर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीम कांदरपाडासाठी मिस्टर विनोद दाखल होत आहे. अपेक्षा भरपूर असणार आहे या ठिकाणी कारण 3 गडी बाद झालेले आहेत. नोवेल, ग्रीक अँड डॉनेल हे तिन्ही फलंदाज बाद झाले. मात्र आता भरत आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी कुठल्याही बॅटरने आतापर्यंत डबल फिगर म्हणजे जास्त धावा आपल्या टीमसाठी बनवल्या नाही आहे. आपण पाहिला नोवेल 3 रन्स, त्यानंतर ग्रीक 1 सिंगल, त्यानंतर भरत डोनेल यांनी 2 धावा आणि भरत आणि विनोदची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा असणार आहे कांदरपाडा टीमला या 2 बॅटरकडून. बॉलर तयार. स्लोअर बॉल या ठिकाणी बॅटची कट जरूर घेतली गेली आहे. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत आहे. सिंगल जरूर भेटणार आहे विथ द बॅट. अंपायर दर्शवत आहेत. थँक्यू अंपायर. तसेच या विभागातील कार्यसम्राट नगरसेविका श्रीमती वंदना विकास पाटील मॅडमचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांचे समवेत त्यांचे सर्व कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि त्यांचे मित्रपरिवार सर्वांचा नवघर मास्टरच्या वतीने हार्दिक 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 स्वागत. वेलकम मॅम. यावेळी मात्र जबरदस्त फटका आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न पाहूया. अंपायरचा सिग्नल. बॉल स्पर्श होईल का? येस, डेफिनेटली पडद्याला स्पर्श झालाय बॉल म्हणजे बॉल गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. धावा भेटणार आहे फक्त 1. या विभागातील नक्कीच यांच्या माध्यमातून अगदी पूर्ण हे मैदान जे आपण पाहतोय पूर्ण डेव्हलप झालंय. अगदी जे MBMCचे स्टाफ आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्या माध्यमातून हे मैदान संपूर्णपणे जे एखादी छोटा दगड देखील जे आहे ना ते सर्व उचलण्याचं कार्य नक्की सर्वांनी केलं. त्याबद्दल सर्वांचा हेड्स ऑफ आणि हरिश्चंद्र पाटील साहेबांचा जेवढं कौतुक करा तेवढं प्रशंसा करा तेवढंच कमी आहे. या मैदानाला पूर्णपणे डेव्हलप करण्यासाठी संपूर्ण नवघर मास्टर संघ तसेच जितू पॅकर्स नवघर संघ सर्वांनी अतिशय जबरदस्त हे मैदान आतापर्यंत ठेवलं आहे. यावेळी क्लासिकल फटका मात्र गॅप शोधू शकले नाही आहे आणि पाहूया अंपायरचा सिग्नल. यस, नॉट आउट आहे. एक सिंगल रन या ठिकाणी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि सिंगलने धावफलक पुढे सरकतो डबल फिगर मध्ये. 1-0-10 एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. टीम कांदरपाडा बॅटिंग करत असताना 3 गडी बाद गमावलेले आहेत. 3 फलंदाज डगआउट मध्ये आलेले आहेत आणि धावसंख्या आहे 10. घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया सुरमधीर संगीत DJ प्रभा. तुझ्या रूपाला चांदणं पडलंय न मला भिजूया. माझं काळीचं लागलंय नाचून गाणं वाजूया. माझं काळीचं लागलंय
थँक्यू डीजे. म्हणतात ना मित्रांनो, यशाचा वयाचा आणि अनुभवाचा काही संबंध नसतो. कारण अवघ्या वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला आपल्या नावावर केला होता. वयाच्या 16व्या वर्षी पुणे जिल्ह्यातील तोरणा किल्ला म्हणून मानला जातो की वयाचा, यशाचा आणि अनुभवाचा हे काही संबंध नाही आहे. तुमच्याकडे क्षमता आहे, तुमच्याकडे आत्मविश्वास आहे, तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे, तुम्ही आपल्या गावासाठी चांगला खेळ खेळू शकतात. यावेळी मात्र क्लासिकल फटका इनटू द गॅप. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बंदाड वेगाने बॉलला चेस करत आहेत. 2 धावा आणि डेफिनेटली तिसरा धावाचा प्रयत्न करतील दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहे. वेल रनिंग विथ इन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी कांदरपाडा टीमला अशीच कामगिरी करावं लागेल जर या मॅच मध्ये नक्कीच पुढचा लेवल अगदी नेक्स्ट राऊंड मध्ये क्वालिफाय करायचा मेगा फायनल मध्ये, तर याच प्रकारची बॅटिंग या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. गोलंदाजीसाठी मुकेश आहे. पहिल्याच बॉलवर 3. आता एक्सिलेटरवर पाय दिलाय टीम कांदरपाडा या संघाने. अशीच बॅटिंगची अपेक्षा आहे आता. पुन्हा एकदा तयार मुकेश. यावेळी आता पुन्हा एकदा पॉइंट सीझन मध्ये खेळायचा होता. फोर्स केला होता जरूर स्ट्रोकला अवे फ्रॉम द बॉडी. बॉलच्या मेरिट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगलचा या ठिकाणी प्रयत्न आणि सिंगल रन या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला भेटत आहे आणि या सिंगलने धावफलक पुढे सरकतोय. 1-4-14 टीम कांदरपाडा बॅटिंग करत असताना पाहायला भेटत आहे आणि फिल्डिंग करत असताना टीम उमेलमान संघाला आपण पाहतोय. कार्ड सम्राट नगरसेविका श्रीमती वंदना विकास पाटील मॅडम आणि त्यांचे समवेत त्यांचे सर्व फ्रेंड्स या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत आहे संपूर्ण नवघर मास्टरच्या टीमच्या वतीने. कार्यसम्राट समाजसेवक आदरणीय सन्माननीय विकासदादा पाटील यांचे मिसेस या मीरा भाईंदर विभागातील कार्यसम्राट नगरसेविका श्रीमती वंदना विकास पाटील मॅडम आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहे. नक्कीच त्यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्षापासून नक्कीच या विभागाचा आणि या पूर्ण नवघर गावाचा डेव्हलपमेंट केला जातोय. तर संपूर्ण नवघर मास्टरच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅच कडे. अंपायरचा डिसिजन जरूर आलाय. एक लेग बायचे एक डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल रन या ठिकाणी टीम कांदरपाडाला आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर टोटल 16 रन्स. थर्ड ओव्हर या ठिकाणी सुरू आहे. ओव्हरऑल जर पाहिलं तर 16 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि 16 बॉल मध्ये 16 रन्स आहेत. म्हणजे येणारे 8 बॉल कमीत कमी 15 ते 20 धावा जर आले तर डेफिनेटली एक टार्गेट चांगला होईल टीम कांदरपाडा टीमसाठी. लेट्स सी काय होतं या मॅच मध्ये. दमदम दाखवावं लागेल, पलटवार करावं लागेल आणि यशाची जर पायरी चढायची आहे ना तर पहिला पायरीवर पाय नक्कीच ठेवावं लागेल. त्यानंतर हळूहळू हळूहळू वर्षे स्टेज या ठिकाणी चढावं लागेल. लेट्स सी काय करतो मॅच मध्ये. मुकेशने नक्कीच आज प्रभावित केलाय. संपूर्ण उमेलवाल या गावामध्ये चर्चा आहे या नावाचा. पुन्हा एकदा तयार मुकेश. यावेळी मात्र जबरदस्त फटका ऑन साइड मध्ये ठोकलाय. सिंगलचा प्रयत्न असणार आहे. फिल्डिंग जबरदस्त झाली आहे. थ्रो त्यापैकी जबरदस्त. लाजवाब लाजवाब. अगदी आज उमेलमान संघातील सर्व पाठी राखे खुश आहेत. चीअरअप करत आपल्या टीमला. त्यांना माहित आहे आज नाही तर कधी नाही. आज नवघर गाजवायचं आहे. हे बादशाह मैदान गाजवायचं आहे. स्वप्न दोन्ही टीमने बघून आलेत. मात्र एकाला निराशा एकाला सफलता या ठिकाणी लागणार आहे. तो संघ कुठला होईल तो मालवणी सोबत फायनल मध्ये खेळेल. फिंगर रोल केले. फटका चांगला आहे. प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. 1 बाउन्स. बॉलला गॅदर केलं जात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न डेफिनेटली पाहूया आणि यस 2 धावा या बॉल वर कंप्लीट केला जात आहे. दोन धावा यस या ठिकाणी या बॉलवर आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 19 रन्स आहेत. 19 रन्स आहेत स्कोरबोर्डवर. तीन ओव्हरचा खेळ संपला. 19 रन. सेमीफायनल नंबर 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. मालवणी संघ पूर्णपणे या ठिकाणी भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे. सर्वांचा स्वागत आहे आणि या दोघां टीम मधील कुठली टीम असणार आहे जी नक्कीच मेगा फायनल मध्ये या ठिकाणी पोहोचेल. लेट्स सी.
अंतिम ओव्हर घेऊन टीम उमेल मानसाठी गोलंदाज नवीन येतोय. ओव्हर नंबर 4. पहिला मॅचचा हिरो 3 विकेट कॅरी केली होती मिस्टर नवीनने. पुन्हा एकदा या गोलंदाजीमध्ये मात्र फ्लेक करायचा होता. मागे टपला यशी रक्षक उडलना सुधा धाव. या सर्वांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर सावध तोच इकडे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला. फलंदाज बाद. अपनी पोड़ 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 हस्ती पोड़ कन्नाले अपनी पोड़ 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 कैयाले पन्नोड बोरकदा मूट ಏರಿಕಿರ ಪನ್ನೋಡ ಕನಪತಿ ಕನ ಮೂಟಿಯಾಡ ಕರೆ ಇಂದ ನಡೆ ಹೋದಮಾ ಇನ್ನ ಕೊಂಚಂ ವೇನುಮಾ ಇಂದ ನಡೆ Thank you, DJ. ಇನ್ನ ಕೊಂಚಂ ವೇನುಮಾ 19 रन स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला भेटत आहे. टीम कांदापाडा या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. 19 रन्स आहेत आणि प्रयत्न करावा लागेल. मोठे फटके या ठिकाणी प्रोड्यूस करावं लागेल. हवाई सफर करावा लागेल. डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा वेल डन द विकेट कीपर नागेश यांच्या माध्यमातून अगदी प्रत्येक बॉलवर नजरे बनवली आहे. मागील बॉलवर पहिला कॅच आणि यावेळी स्टंपिंगच्या जोरावर या ठिकाणी फलंदाज होत आहेत बाद. अगदी धाव संख्या स्कोर बोर्डवर आहे टोटल 19-19. डीजे आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. कार्यसम्राट नगरसेविका वंदना विकास पाटील मॅडम आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी नवघर मास्टर टीमचे मिस्टर राजू पाटील सरांना विनंती करेन की आपल्या सुबस्ते या ठिकाणी मित्रांनो नक्कीच ज्यांच्या माध्यमातून सातत्याने या परिसरामध्ये भरपूर मोठा सिंहाचा वाटा मी म्हणेल डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि या मैदानाचा देखील विकास करण्यासाठी नक्कीच पुढाकार नेहमीच घेत असतात. कार्यसम्राट नगरसेविका या विभागातील श्रीमती वंदना विकास पाटील मॅडमचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय राजूजी पाटील सरांना. तसेच टीमचे व्हाईस कॅप्टन अर्थात गणेशजी पाटील सर यांना देखील मी विनंती करेन की आपण सर या आपल्या सोबत या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. चला मॅच ऑन ठेवूया. आपण इनिंग ब्रेक नंतर करूया. येस थँक्यू सो मच. नक्कीच या स्पर्धेला सपोर्ट देण्यासाठी दाखल झालेत आणि पुन्हा एकदा यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न जोरदार अपील होती. मात्र काय गोलंदाजी आज नवीन 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 या नाव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दुमत असताना पूर्णपणे चारी बाजूला नवीन तयार. पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजी मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हवेत बॉल आहे मात्र थोडासा दूर या ठिकाणी. एक सिंगल रन या बॉलवर आणि या सिंगलने धाव पुढे सरकतोय. 20-20. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. फार कोची असे पाहायला भेटतात. हेलिकॉप्टर अगदी या मैदानाच्या वरून लँड होत असताना पाहायला भेटला. धावसंख्या स्कोर बोर्डवर टोटल 20-20. या ओव्हर मध्ये फक्त 1 रन अजूनपर्यंत आलेले आहेत. वेल डन. गुड बॉल बाय नवीन. क्रॉस बॅटेड फटका. बॉल जातोय ऑन साइड रिझन मध्ये. प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. 1 बाउन्स बॉलला गॅदर करत आहेत. सिंगल आणि सिंगल डबल मध्ये मात्र लेट्स सी अंपायर सिग्नल काय आहे. अगदी बॉल डेड आहे की 1 रन या ठिकाणी कंप्लीट आहे. मात्र फक्त एकच सिंगल रन आहे. काही ते नियमावली आहे ते नियम या ठिकाणी फॉलो करायचा आहे आणि डेफिनेटली फॉलो या ठिकाणी केला जातो प्रत्येक टीमच्या माध्यमातून. हेड्स ऑफ टू ऑल टीम. दे आर डुईंग द ग्रेट जॉब. धावसंख्या स्कोर टोटल 21 रन. शेवटचा अंतिम बॉल असणार आहे. या बॉलवर षटकार तर नक्कीच मॅच मध्ये मजा. काल पाहिलं आपण शेवटच्या बॉलवर शिवा गेला मालवणी मलाटींचा आणि षटकार ठोकला होता अगेन्स्ट घोडबंदर टीम. काय षटकार येईल का टीम कांदरपाड्यासाठी. मात्र यावेळी फुलरचा बॉल. अप्रतिम गोलंदाजी नवीन साठी झाला पाहिजे मित्रांनो. काय अफलातून स्पेल. अवघ्या स्लॉग ओव्हर मध्ये 2 रन 2 विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय मिस्टर नवीन. आणि 1 इनिंगचा खेळ संपलाय. 1 इनिंग नंतर धावसंख्या 21 स्कोर बोर्डवर आणि टार्गेट असणार आहे उमेल मान टीम साठी 22 रनचा. 24 बॉल्स अँड 22 रन्स. तर
याआधी आपण या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करणार आहोत. या विभागातील कार्यसम्राट नगरसेविका वंदना विकास पाटील मॅडमचा मी विनंती करेन येस गणेशजी पाटील आणि राजू पाटील सरांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कॅमेरामॅन प्लीज. मित्रांनो एकदा जोरदार नारा झाला पाहिजे सातत्याने या विभागामध्ये आवर्जून ज्यांनी नक्कीच पूर्ण विकासाचा पुढाकार घेत असतात. कार्यसम्राट नगरसेविका वंदना विकास पाटील मॅडमचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आमचे मुख्य VIP टेक्स्ट बॉक्स मध्ये या ठिकाणी केला जात आहे. संपूर्ण नवघर मास्टर आणि आदरणीय सन्माननीय राजूजी पाटील आणि गणेशजी पाटील सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेची भेट अर्थात सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जात आहे. थँक्यू सो मच मॅडम, आपण या ठिकाणी उपस्थित राहिले. थँक्यू सो मच. आणि संपूर्ण त्यांच्या सोबतीने जे महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचा देखील खूप खूप धन्यवाद. काय लाजवाब या ठिकाणी मॅच आपल्याला अनुभवायला भेटत आहे. संपूर्ण आयोजन नवघर मास्टर आणि हे संपूर्ण आयोजन नक्कीच सर्व आमचे देणगीदार व्यक्तिमत्व, सर्व आमचे स्पॉन्सर त्यांच्या माध्यमातून हे सक्सेसफुल झालाय. तर त्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद आणि असंच प्रेम संपूर्ण या नवघर गावावर आणि या संपूर्ण नवघर मास्टर टीमवर राहून द्या. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच. मी विनंती करेन नवघर मास्टर संघ याच कार्यसम्राट नगरसेविका वंदना विकास पाटील मॅडम यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य या स्पर्धेला आणि संपूर्ण नवघर मास्टर टीमला या ठिकाणी केला जात आहे. थँक्यू सो मच मॅडम. चला मॅच कडे जाऊया जिकडे सेमीफायनल नंबर 2 रंगताना पाहायला भेटत आहे. 21 धावा टीम कांद्रपाडाने केलेल्या आहेत आणि उमेल मान टीमला 22 करायचे आहेत विजयासाठी. आणि अंपायर्स रेडी आहेत, बॅटर्स रेडी आहेत, फिल्डर रेडी आहेत आणि नेक्स्ट या ठिकाणी आपण डीजे ही देखील रेडी आहे. तर घेऊया छोटासा ब्रेक, ऐकूया डीजे. सेकंड इनिंग जेव्हा सुरू होईल तेव्हा मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूया पांजूगावचा बुलंद आवाज आणि या मंडळाचे जरूर ऑफिशियल कॉमेंटेटर मिस्टर भरत राऊत सरांना. थँक्यू. बुलाती है मगर जाने का नहीं. थैंक यू. तो बुलाते मगर जाने का नाही. सेमीफायनल नक्कीच थोडंसं मित्रांनो हे तोकडं आव्हान आहे. या ठिकाणी मला वाटतंय रजा घेत आहेत सौ वंदनाताई विकास पाटील इथून मात्र रजा घेत आहेत. आणि थँक्यू ताई, आपण आपला बहुमूल्य वेळ जो आमच्या या स्पर्धेला आपण दिला त्याबद्दल आपलं खरोखरच मनाच्या अंतकरणातून आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. सेमीफायनलचा सामना सुरू आहे. प्रतीक्षा करतोय मालवणी संघ की कोणत्या संघाच्या अगेन्स्ट आम्हाला 2 हात करावे लागतील मेगा फायनल मध्ये. एका साईडला कांदरपडा आहे तर एका साईडला आपण पाहतोय उमेदमान. टार्गेट आहे उमेदमान संघासाठी 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 22 धावा. वंदनाताई, तुम्ही जर थोडा वेळ थांबल्या असत्या तर मी विकास दादांचा 22 वर्ष अगोदरचा इतिहास तुम्हाला सांगितला असता. पण दादा येणार असतील तर दादांनाच मी सांगतोय की 22 वर्ष अगोदर दादांनी क्रिकेटच्या माध्यमातून काय केली साकारली होती
राईच्या त्या मैदानावर आणि नक्की दादांसोबत तुम्ही संवाद नक्कीच साधणार आहे. 6 वाजता येतील कारण नवघर संघाचा ताई बेस्ट ओपनर बॅटर कोण होता तर विकास दादा आणि त्यांचा देखील उल्लेख या ठिकाणी केला जाईल. यावेळेस कट करतोय सिंगल कन्वर्ट करतोय स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात करतोय फाउंडेशनला उमेदमान मास्टर्स एक या धावेनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडा आणि अविनाश पाटील भगवान पाटील यांचे बंधू यांच्याकडून 200 रुपये काय सेन्सेस वाढला जातोय संध्याकाळी सेमी पण सेन्सेस वाढायला हवा. अविनाश पाटील यावेळेस सुरेख फटका ऑफ साईडला कारण यावेळेस काय करावं लागेल उमेदवार संघाला शांत खेळी आणि त्या खेळीची सध्या तरी नितांत गरज आहे. कारण म्हणायचं गेलं उमेदवार संघासाठी तर जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून मात्र खेळ करावा लागेल उमेदमान या संघाला. कारण 22 धावा आहेत जवळजवळ म्हणायचं गेलं तर सेमीफायनल सामना आणि या जर 22 धावा आम्ही जर पूर्ण केल्या तर या मोसमातील पहिली फायनल खेळण्याची संधी आम्हाला उपलब्ध होणार आहे. काल संतोष कोहली इंजर्ड झाला होता त्याच्या गुडघ्याला दुखापत होती मात्र पहा काल लगेचच त्यांनी आपली वाटी चेंज केली आणि फायनल पाहण्यासाठी आला. यावेळेस स्लॉक स्लिप चेंडूचा डी झोन रिजन मध्ये 1 धाव संख्या पाहायला मिळते ते 3. उमेदमानचे देखील बरेचसे चाहते लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. बुलेश पाटील देखील लाईव्ह असतील दिनेश पाटील उमेदमानचे हे देखील लाईव्ह असतील आणि ते देखील या मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचं देखील या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. उमेदमानचे जे नगरवासी आहेत जे उमेदमान संघाला चेअरअप करण्यासाठी खास करून डिका स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. सर्व श्रोत्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. शशी ठाकूर क्या बात आहे. शांत डोक्याने क्रिकेट सुरू आहे. इंटेलिजंट क्रिकेट बुद्धिमत्तेचं क्रिकेट आणि संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मात्र एक नक्कीच मी तुम्हाला विनंती करतोय रिक्वेस्ट करतोय की जास्त वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे फलकावर धावा पाहायला मिळत आहेत त्या 4. अग्रिकुळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. नवघर मास्टर्स नवघर अतिशय सुंदर आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळते. त्यावेळेस ऑन द वे चेंडूला मात्र पुढे येऊन खेळलं गेलं. चेंडू मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. भरत मात्र वेगानं पुढे त्या चेंडूला फील्ड करतायत. फेक जाईपर्यंत या ठिकाणी धावा पळून काढल्या गेल्या त्या 2. कारण मित्रांनो उमेदमान संघाच्या या नागेश विषयी जर माहिती द्यायची गेली तर नक्कीच ज्यावेळेस उमेदमान संघाचं पदार्पण झालं होतं अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेमध्ये मित्रांनो मला वाटतं 16 आणि 17 या कालखंडामध्ये उमेदमान संघ मास्टर्स मध्ये इन झाला होता. त्यावेळेस उमेदमान संघाची रणमशीन म्हणून ज्याची ओळख होती तो हा बॅटर स्ट्राईक एंडला आहे मिस्टर नागेश पाटील. फुल ऑफ लाईन बॅक टू द बॉलर. यावेळेस कॉटन बॉलची संधी होती शशीकडे मात्र तो कॅच त्या ठिकाणी ड्रॉप होते. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा पाहायला मिळते आहेत उमेदमान या संघाच्या त्या म्हणजे 7 धावा करायच्या आहेत. 22 धावा झालेल्या आहेत. 7 धावा येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 15. 18 चेंडू आणि 15 धावा. या ऐकूया मधुर संगीत त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. थँक्यू. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. ग्रेक यांचं षटक नंबर 2चं षटक नक्कीच म्हणायचं गेलं तर कमीत कमी धावा जर हे षटक देऊन गेलं तर नक्कीच या मॅच मध्ये कळाटणी येऊ शकेल. ते काम करावं लागेल ग्रेकला. यावेळेस कट
कारण ज्यावेळेस पांडू संघाच्या अगेन्स्ट आपण पहिला मॅच पाहिला होता उमेदमान संघाचा आणि टार्गेट देखील त्यावेळेस मला छोटं होतं, 32 धावेचं टार्गेट होतं आणि त्यावेळेमध्ये देखील नागेशने हीच खेळी केली होती. का म्हटलं जातं या खेळाडूला रणमशीन, कारण सुरुवात जो नागेश उमेदमान संघाची करायचा ती मात्र अफलातून असायची. नागेश सचिन पाटील म्हणजे ही जो जोडी आहे, लक्षात ठेवा हे जे दोन खेळाडू उमेदमानचे क्रीजवर खेळत आहेत हे जवळपास 2016 आणि 17 मधील बेस्ट बॅटर होते, बेस्ट बॅटर. लक्षात ठेवा आत्मविश्वास, ज्यावेळेस मोठा टार्गेट उमेदमान संघासमोर यायचा त्यावेळेस मोठे फटके खेळणारा एकमेव खेळाडू त्या संघामध्ये होता तो म्हणजे सचिन पाटील. यावेळेस स्कूपचा फटका, सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय लॉंग लेगच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सीमा रेषा पार, मिळतील धावा 4 चौकार. जंगल में शेर बाहों में मोर, जंगल में शेर बाहों में मोर, शहरों में चोर हो रामा. थँक्यू. यावेळेस हा चौकार अडवायला हवा होता, प्रयत्न केला होता भरतनं, मात्र चेंडू फरार झाला. नागेश जबरदस्त खेळी पाहायला मिळते नागेशच्या बॅट मधून. संघ पोहोचला 13 या धावसंख्येवर. आउटसाइड ऑफ स्टंप, लाईन पाहिली ते मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, काही आवश्यकता नव्हती. या ठिकाणी आणखीन एक धाव मोजावी लागेल कांदरपाडा या संघाला. म्हणायचं गेलं तर बाय 1 गेट 1 फ्री मिळतील या 2 धावा. धनु धनु ठेव रे, मॅन ऑफ द सिरीज आहे ती, ठेव, घेऊन नको जाऊ. हा पेट्रोल टाकून घेऊन ये. विचार केला होता की मॅन ऑफ द सिरीज आपण ती स्कूटी देऊया, पण नंतर विचार बदलला गेला. आडव्या बॅटचा वापर, आडवा पट्टा निवडला, योग्य तो निर्णय सचिन पाटीलचा या फटक्यासाठी असेल. हा गॅप मध्ये फटका खेळला होता आणि या फटक्यावर सचिनला मिळतील 2 धावा. जबरदस्त बॅटिंग ही खासियत आहे. सगळ्यात फेवरेट दिशा सचिन पाटील जी असेल ती फाईन लेग. सगळ्याधिक फटके जास्तीत जास्त ज्यावेळेस ओपन मैदान असतं मित्रांनो त्यावेळेस आवडतं क्षेत्र सचिन पाटील यांचं फाईन क्षेत्र आहे. लॉंग लेग, फाईन लेग या दिशेने सचिन पाटील जास्तीत जास्त फटके खेळत आहेत. 17 धावा. मोठा फटका येतोय का? चेंडू सीमा रेषा पार आणि इथे मात्र खेळ खल्लास. विजयी झाला उमेदमान हा संघ.